तर शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का? आणि खरं तर ही जर कार्यकर्त्यांच्या मनात आणि महाराष्ट्राच्या मनात भावना असेल तर तसंच होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. तसंच आता याला टाळी आणि प्रतिटाळी देत आहेत का? आणि काय पुढच्या घडामोडी घडतात या सगळ्यांबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत मनसे नेते संदीप देशपांडे. संदीप सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्रवर. नमस्कार. जय महाराष्ट्र. संदीपजी, खरं तर पूर्ण महाराष्ट्राची ही इच्छा आहे की ठाकरे बंधू एकत्र यावेत. खरं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा एका मुलाखतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भातलं विधान केलं होतं आणि तसे काही संकेत दिले होते. महेश मांजरेकरांनी ही मुलाखत घेतली होती. त्यावेळी बऱ्याच सकारात्मक प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या आणि खरं तर तेव्हाच वाटत होतं की आता खरंच सगळी कटुता मिटणार आहे आणि आता हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मनात काय आहे याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं आहे. कारण 2014लाही महाराष्ट्राच्या मनात होतं की दोन भावांनी एकत्र यावं. आम्ही रीतसर प्रस्ताव पाठवला होता, पण त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं, ते झालं नाही. 2017लाही महाराष्ट्राच्या मनात होतं दोन भावांनी एकत्र यावं, आम्ही प्रस्ताव पाठवला होता, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं, ते झालं नाही. आताही 2019ला महाराष्ट्राच्या मनात होतं शिवसेना भाजपचं सरकार व्हावं, त्याप्रमाणे त्यांनी वोटिंग केलं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं, ते झालं नाही. आता 2025ला पण उद्धव ठाकरे कोड्यात म्हणतायत की महाराष्ट्राच्या मनात काय असेल ते होईल, पण त्यांच्या मनात काय आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते होईल याची मला शाश्वती नाही. नंबर 1. नंबर 2, आमची स्पष्ट भूमिका आहे की त्यांनी युती संदर्भात जर त्यांना वाटत असेल की व्हावी तर प्रस्ताव त्यांनी पाठवावा, त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब येणाऱ्या काळात घेतील. नक्कीच. संदीपजी, पण ज्या प्रकारे उद्धवजींनी हे वक्तव्य केलं होतं, अगदी तेव्हा सुद्धा जेव्हा राज ठाकरेंनी मुलाखतीत काही संकेत दिले होते आणि आत्ता सुद्धा उद्धव ठाकरे जे म्हणतात की जर महाराष्ट्राच्या मनात असेल तर तसंच होईल आणि आम्ही आम्ही चक्क बातमी देऊ. तसंच आता तुम्हाला काय वाटतंय? वारंवार तेच संकेत मिळतात. तुमच्या मनातनं काही आतून असं फिलिंग येतंय का की आता यावेळी हे होणारच आहे? तुमचा अंदाज काय? म्हणजे उद्धव बघा, असं ठाकरेंचं आहे वारंवार की असं म्हणणं, संदीप सर, थांबा मी तुम्हाला थांबवते एक मिनिटं. माफी त्यासाठी. वारंवार उद्धव साहेबांचं असं म्हणणं म्हणजेच त्यांच्या मनात आहे याचं हे प्रतीक आहे असं तुम्हाला वाटत नाही? बघा, पहिली तर मी मुलाखतीचा एक विषय मला असं वाटतं मी क्लिअर केला पाहिजे की त्या मुलाखतीत जे राजसाहेब बोलले त्याचा अर्थ कुठल्याही राजकीय युती संदर्भात नव्हता. त्याचा अर्थ असा होता की महाराष्ट्राच्या समस्यांबद्दल सर्व मराठी पक्षांनी एकत्र यावं, हा त्याचा अर्थ होता. जो राजसाहेबांनी त्याच्यानंतर पण एक मुलाखत दिली, त्याही मुलाखत मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं. हा एक भाग झाला. दुसरा भाग, त्याचा अर्थ लोकांनी वेगळा काढला आणि त्यांना वाटलं की आपण युती 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 असा त्याचा अर्थ काढला. असो, जर त्यांना वाटत असेल युती व्हावी तर कसं आहे, आत्ता जे चाललंय हे ट्रेडमिलवरचं चालणं चाललंय. ट्रेडमिलवर आपल्याला वाटतं आपलं पाऊल पुढे पडतंय, पण माणूस ट्रेडमिलवर चालत राहतो, आहे त्या ठिकाणीच असतो. त्यामुळे रोज सकाळी संजय राऊत म्हणाले आम्ही सकारात्मक आहोत, हे म्हणतात आम्ही सकारात्मक आहोत, ते म्हणतात सकारात्मक आहोत, आदित्य ठाकरे म्हणतात सकारात्मक आहोत, पण हे सगळं ट्रेडमिलवरचं चालणं आहे. ज्या वेळेला आम्हाला युती करायची होती, आमची इच्छा होती, त्यावेळेला चालत चालत बाळा नांदगावकर यांनी दादर ते बँड्रा मातोश्री पर्यंतचं अंतर पार पाडलं होतं. ट्रेडमिलवर चालले नव्हते, दादरमध्ये बसून त्यांनी प्रस्ताव दिले नव्हते, तर ते बँड्राला गेलेले, मातोश्रीवर गेलेले आणि तिकडे त्यांनी प्रस्ताव दिलेला. मला असं वाटतं आता सध्या जो शिवसेनेकडनं चाललाय हा ट्रेडमिलवरचा प्रस्ताव आहे. ज्या वेळेला ते दादरपर्यंत चालत येतील त्यावेळेला निश्चितपणे त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. नक्कीच. पण संदीपजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपण राजकीय युती, राजकीय व्यक्ती हा मुद्दा आपण बाजूला ठरवूया, ठेवूया. पण महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र येऊ असं खरं तर दोन्ही नेत्यांनी म्हटलं होतं. यासाठी तुम्ही सहमत आहात? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर महाराष्ट्रासाठी हे दोघे जण एकत्र येत असतील तर घोडं कुठे अडतंय नेमकं? कुठेच नाही.
आता महाराष्ट्रासाठी एकत्र यायचं म्हणजे काय, तर मला वाटतं त्याचं उदाहरण कल्याण डोंबिवलीमध्ये आपण बघितलं असेल. दीपेश म्हात्रेंनी एका आंदोलनासाठी आमच्या राजू पाटलांना विनंती केली, आमच्या राजू पाटील त्या आंदोलनात सहभागी झाले. याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे काय असतं, ते आम्ही करतोच आहे. अच्छा, पण मग तुम्ही जर म्हणताय की राजकीय युती असा अर्थ घेऊ नये, तर मग ठीक आहे, जर राजकीय युती असती तर आपण प्रस्ताव तसा एका पक्षाकडनं दुसऱ्या पक्षाला आला असता. पण जर महाराष्ट्रासाठी एकत्र येणं आहे, महाराष्ट्राचं हित लक्षात घेणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांची सुद्धा जर इच्छा आहे, तर प्रस्ताव हवा कशाला? याबद्दल काय मत आहे तुमचं? मग प्रस्तावाशिवाय कसं होणार, तुम्ही सांगा मला काय करायला पाहिजे. तुमचं तुमचं सजेशन काय, तुमची आयडिया काय, तुमची कल्पना काय, तुम्ही सांगा. बरं, संदीपजी आणखी एक महत्त्वाचं असं कुठली मी युती झालेली मला दाखवा तुम्ही, किती प्रस्तावाशिवाय झाली अशी एखादी युती दाखवा मला. किंवा ही बघा युती, काहीच प्रस्ताव नाही पण युती झाली, अशी एक महाराष्ट्रातली युती दाखवा तुम्ही मला. अगदी देशातली दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. बरं, अगदी संदीप सर, पण आणखी एक महत्त्वाचं असं थोडा वेगळा प्रश्न विचारते. प्रश्न आहे संजय राऊतांविषयी. संजय राऊतांचं पुस्तक तुम्ही वाचलंय का? कारण राज ठाकरेंना सुद्धा हे भेट देण्यात आलं होतं पुस्तक. तुम्ही वाचलंय का? नाही, मला काय भेट नाही दिलं संजय राऊतांनी पुस्तक, पण मी आमचे ते योगेश चिले आहेत, त्यांनी मला दिलंय वाचायला. वाचतोय मी. हं. माझं पूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर माझा जो अभिप्राय तो मी संजय राऊत साहेबांना पाठवीन. त्यांनी तो वाचावा असा माझा आग्रह नाही, पण तरी माझ्या मनात जो अभिप्राय असेल तो निश्चितपणे पाठवीन त्यांना मी. अच्छा, तुमचा हा आत्तापर्यंत जेवढंही पुस्तक तुम्ही वाचलं असेल, जेवढंही पानं या पुस्तकाची तुम्ही चालली असतील, काय थोडक्यात वाटतं? आमच्याबरोबर तो अभिप्राय तुम्ही शेअर कराल का प्लीज? नाही, मी पूर्ण पुस्तक वाचल्यावरच तो अभिप्राय देईन. काय अर्धवट गोष्टींवर ज्ञान पाजळणं योग्य ठरणार नाही. आपल्याकडे तसं सांगितलं जातं की अर्धवट ज्ञानावर काही बोलू नये. त्यामुळे पूर्ण पुस्तक वाचेन तेव्हाच अभिप्राय देईन. नक्कीच. संदीप सर, आणखी एक महत्त्वाचं, जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तुम्ही एक मनसेचे प्रमुख नेते म्हणून तुम्ही सुद्धा बोललात का कार्यकर्त्यांशी? आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यावर तुम्हाला काय जाणवलं? या युतीविषयी मी विचारते. नाही, बघा कसं आहे, आज मी तुमच्याशी बोलतोय ते एक महाराष्ट्र सैनिक म्हणून, पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून बोलतोय. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला दोन भावांना वाटेल की आपण एकत्र यावं, तेव्हा ते एकमेकांना फोन करतील, एकमेकांशी बोलतील आणि त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडतील. आज कार्यकर्त्यांना काय वाटतंय, त्या साईडच्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय, ह्या साईडच्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय, 2014 पासून वाटतात बऱ्याच गोष्टी. पण जोपर्यंत ते दोघं आपापसात बोलणार नाहीत, दोघं एकमेकांशी चर्चा करणार नाहीत, तोपर्यंत ती गोष्ट घडणार नाही. त्यामुळे उगीच बोलणं किंवा त्याच्यावरनं व्यक्त होणं, मला असं वाटतं ते आत्ता योग्य ठरणार नाही. तर ठीक आहे संदीपजी, आपण पुन्हा एकदा खरं तर संजय राऊतांवर येऊया. खरं तर एरवी प्रत्येक विषयासंदर्भात आपली परखड मतं म्हणणारे संजय राऊत अशी त्यांची एक साधारण प्रतिमा आहे. दरवेळी सकाळी 9 वाजता ते पत्रकारांबरोबर बसतात आणि वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं पत्रकारांच्या देत असतात. वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते लोक ते विश्लेषण करत असतात मीडियासमोर. मात्र अलीकडचे संजय राऊत जर आपण बघितले तर कुठेतरी ते नरमलेत आणि विशेषतः जे आदित्य ठाकरेंविषयी त्यांनी माफ करा, अमित ठाकरेंविषयी ज्यांनी ते वक्तव्य केलं होतं की अमित ठाकरे हे गोड मुलगा आहे, त्यामुळे एक वेगळी बाजू राऊतांची सध्या पाहायला मिळते. एक सॉफ्ट संजय राऊत पाहायला मिळत आहेत, असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे तुम्ही हे निरीक्षण केलंय का, तुम्ही ऑब्झर्व केलंय का? त्यांचं जे त्यांचं जे पुस्तक आहे, काय नरकातला स्वर्ग, मला असं वाटतं जेल हे फक्त लोकांना शिक्षा देण्यासाठी नसतं, ते कैद्यांना सुधारवण्यासाठी पण असतं. तर कदाचित 3 महिने जेलमध्ये राहिल्यानंतर सुधारले असतील, त्यामुळे भाषा बदलली असेल त्यांची. अच्छा. आणखी एक, उद्धव यांनी काँग्रेससोबत युती केलेली तुम्हाला कितपत पटतंय किंवा तुम्हाला चालेल का यापुढे? समजा जर मनसे आणि शिवसेनेचं नाही, गाडी पुढे सरकली नाही, जर काँग्रेससोबत ते गेले तर तुम्हाला चालेल का ते? मला असं वाटतं आत्याबाईला मिशा असत्या त्या गोष्टीला काय अर्थ नसतो. जोपर्यंत आत्याबाईला मिशा येत नाहीत तोपर्यंत ते केस मोजण्यात काय अर्थ नाही. अच्छा अच्छा. आणि आणखी एक गोष्ट, जर
समजा आपण असं समजूया की पुढे जाऊन मनसे आणि शिवसेना, राज आणि उद्धव साहेब हे एकत्र आलेच. तर समजा उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की आपण पवारांनाही सोबत घेऊया आणि आपण काँग्रेसलाही सोबत घेऊया, तर कितपत याची भूमिका असेल, मनसेची काय भूमिका असेल या सगळ्या संदर्भात? बघा असं आहे, मी तुम्हाला पुन्हा एकदा जो मगाचा म्हण सांगितली तीच सांगतोय, की जोपर्यंत कुठलाही ठोस प्रस्ताव येत नाही तोपर्यंत राजसाहेब त्याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही. ज्या वेळेला ठोस प्रस्ताव येईल तेव्हा त्याच्यावर निर्णय घेतील आणि तो निर्णय घेतल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आज कशातच काही नाही आणि आपण एवढ्या दूर जायचं म्हणजे ते अंदाज अपना परेश रावल सारखी स्थिती झाली की एक मुर्गी से 4 अंडे हो गए, 4 अंडों से 10 मुर्गियाँ होंगी और 10 मुर्गियों से 1000 अंडे होंगे, फिर 1000 ऑमलेट से करोड़ों ऑमलेट होंगे. मला असं वाटतं त्या गोष्टीत जाण्यात काही अर्थ नाही आहे. बरं, संदीपजी, समजा युती झालीच, महाराष्ट्राच्या हितासाठी का होईना युती झालीच, तर संदीप देशपांडे यांची भूमिका काय असेल? संदीप देशपांडे ही कधी त्याची वैयक्तिक भूमिका नाही. जो पक्ष मला भूमिका सांगतो ती प्रवक्ता म्हणून मी मांडत असतो. अगदी. पण शेवटी संदीपजी काय आहे ना, जेव्हा दोन पक्ष आणि या निमित्ताने दोन भाऊ ठाकरे बंधू एकत्र आले, तर अर्थातच महाराष्ट्रासाठी याहून सुवर्ण योग काही दुसरा नसणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा असे हे दोन पक्ष एकत्र येतील तेव्हा कार्यकर्ते म्हणून किंवा पक्षातले मुख्य नेते म्हणून तुमची सुद्धा साहजिकच आहे भूमिका बदलणार आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही काही विचार केला? म्हणजे हा जर तरचा प्रश्न आहे, तरी सुद्धा मला असं वाटतं की म्हणजे माझा हा आग्रह आहे की तुम्ही याचं उत्तर द्यावं. तेच सांगतोय. नाही, तुमच्या आग्रहाला मी खूप मान देतो, पण माझी काही मजबुरी आहे की आता मी जरतरच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही. बरं, राज ठाकरे संदर्भात बोलताना जेव्हा राज ठाकरेंनी मुलाखतीमधनं काही संकेत दिले होते, त्या उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की माझ्या काही अटी शर्थी आहेत, त्या मान्य असतील तरच ये. तर काय तुमचा अंदाज, काय संदीप देशपांडेंचा अंदाज, काय काय साधारण या अटी शर्ती असतील किंवा असाव्यात, काय शर्ती असाव्यात? मी तुम्हाला परत एकदा सांगतो की सन्मान्य राजसाहेबांची जी मुलाखत होती ती महाराष्ट्राच्या एका व्यापक हिताला दृष्टिकोन ठेवून ती दिलेली मुलाखत होती. नंबर 1. नंबर 2, अटी शर्ती हा सगळा नंतरचा भाग आहे. जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्णय राजसाहेब ठाकरे घेऊ शकत नाही. ज्या दिवशी प्रस्ताव येईल त्या दिवशी आम्ही योग्य तो निर्णय राजसाहेब त्याच्यावर घेतील आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जोपर्यंत बेसिकच गोष्ट घडली नाही, मी पुन्हा एकदा सांगितलं की मला परेश रावल होण्यात इंटरेस्ट नाही की हजारों अंडों से करोड़ों ऑमलेट बनाऊंगा, ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. नक्कीच. संदीपजी, धन्यवाद. आपण जय महाराष्ट्र सोबत जोडले गेलात आणि आमच्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलीत, दिलखुलासपणे बोलला, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. तर आपण पाहतोय शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार की नाही या संदर्भात खरं तर सगळे कार्यकर्ते, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते विचार करतायत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची खरं तर हीच इच्छा आहे. आणि आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे. तसंच संजय राऊत यांची सुद्धा काही भूमिका वेगळ्या संदर्भातली, या संदर्भातली पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.